मंडळी नमस्कार, मी रवी देसाई. टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज मी आहे संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि हा सोहळा रोटी पाटस आणि उंडवडीच्या दरम्यान जो रोटी घाट आहे इथून जाणार असतो. हा खरं तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हा जो रोटी घाट आहे हा तुकोबारायांची पालखी लीला पार करत असते. तर या विविध प्रकारच्या दिंड्या यामधून जात असतात. आज आपल्यासोबत काही दिंडी आलेत. माऊली, अभंग गाणार का तुम्ही? अभंग गाऊन ना. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, ते सुद्धा अभंग गाणार आहेत. माऊली, अभंग. संत चरणराज लागता सहज वासनीचे बीज जाऊनी जाये, वासनीचे बीज जाऊनी जाये. संत चरणराज लागता सहज वासनीचे बीज जाऊनी जाये, वासनीचे बीज जाऊनी जाये. मग राम नामे उपाचे आवडी, मग राम नामे उपाचे आवडी, मग राम नामे उपाचे आवडी, सुख घडू घडी. माऊली, अशा बस माऊली, अशा पद्धतीने हे वारकरी आपल्या सोबत आहेत. धन्यवाद. तुम्ही पाहू शकता. माऊली, कुठून आलात तुम्ही? मी का जालना, जालन्याची लोक आहेत. माऊली, किती दिवस वारी असते आणि काय तुमचे अनुभव काय असतात वारीचे? आमचे अनुभव कारण आम्ही 20 वर्षापासून पायी चालू राहिलो, त्याचा अनुभव आहे. म्हणून त्यामुळं आमची वारी काही पांडुरंगांना कमी पडू दिली नाही. आमची वारी गेली 20 वर्ष झाले हे पायी वारी करतात. असं थकवा वगैरे जाणवत नाही का? नाही नाही, अजिबात. म्हणजे तुम्ही पाहू शकताय मंडळी की गेली 20 वर्ष झालं अनेक वारकरी या वारीमध्ये असतात. थकवा यांना जाणवत नाही. तर तुकोबारायांच्या पालखी सोबत चालणारे हे वारकरी आहेत. तर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह या वारकऱ्यांमध्ये असतो. टॉक इंडियासाठी रवी देसाई, पुणे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.